नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी येते जरांगे आणि सत्ताधारी आमदारांच्या भेटीची। सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे। मराठा आणि ओबीसी वादामध्ये सरकारची कोंडी झाल्याची कबुली आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे। सरकार निर्णय घेतय पण विरोधक फायदा उचलत असल्याची कबुली सुद्धा आमदार राऊतांनी दिली। तर विरोधक विरोधामध्ये असतील तर सत्ताधारी का आरक्षण देत नाहीत, जरांगेंच्या या सवालावर आमदार मात्र निरुत्तर झालेले दिसून आले। सरकारची पण बोची व्हायला लागली। आता सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, मी मराठा महासंघातला कार्यकर्ता म्हणून मी भूमिका मांडतो। माझी अडचण काय लागली, एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठं तर फायदा घ्यायला चालली। आता सरकारनं कुठली भूमिका घेतली, विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला लागला। भूमिका सांगा ना, प्रत्येक पक्ष म्हणतो ओबीसींना आरक्षण देता येणार नाही, प्रत्येक जण म्हणतो। म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असेल, पवार साहेबांचा पक्ष म्हणत असेल, किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असेल, भाजप म्हणत असेल, म्हणजे भाजपचं पण नाव घेतो मी, परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल, किंवा अजितदादाचं, सगळ्यांचंच काय मत आहे ओबीसीतनं कसं देता येईल। उत्तर तर तुम्ही तुमचंच दिलं, आता मला द्यायचं होतं। नाही मी सांगितलं ना तुम्हाला। समजा त्यांचं दोघा तिघाचं नाही म्हणणं आहे, उद्धव ठाकरे शिवसेना, पवार साहेब शिवसेना, आणखीन एक कोण आहे त्यांचं काँग्रेस एक शिवसेना, यांचं नाही म्हणणं आहे। सत्ताधारी कोण आहे? सत्ताधारी त्यांना द्या तुम्ही, द्या ना तुम्ही। आम्हाला आम्ही जानताय, आम्हाला कसं काय कारण सांगू शकता तुम्ही? ते नाही म्हणते त्याला आम्ही काय करावं? त्याला आम्ही काय करावं? तुम्हाला असं म्हणायचंय का? ऐका आता तुम्ही सांगा। तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागले? मग तुम्हाला 106 आमदार निवडून द्यायचं तवा आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आहे, आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे, नाही इच्छा आहे। तुमची काय नाही इच्छा? हीच गोड पेंट खायला लागलो तुमच्या घोड्यात आवाज कुठे दाणे खराब